नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि माझ्यासोबत आहेत माझ्या सहकारी. नमस्कार, मी रुशाली यादव. सर, सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी. छगन भुजबळ गेल्या तासाभरापासून शरद पवारांच्या सिल्वर ओकवर सध्या वेटिंगवर असलेले पाहायला मिळतात. छगन भुजबळ पवारांच्या भेटीसाठी अद्याप प्रतीक्षेत आहेत. भुजबळांनी कालच नाव न घेता शरद पवारांवर मोठा आरोप केलेला होता. सर्वपक्षीय बैठकीत न जाण्यासाठी विरोधकांना बारामतीमधून फोन केले असं भुजबळ काल म्हणालेले होते. यावेळेला त्यांनी शरद पवार यांचं नाव घेतलेलं नव्हतं, मात्र त्यांनी नाव न घेता बारामती असा उल्लेख करत शरद पवार यांच्यावरच निशाणा साधलेला होता. आणि काल हे वक्तव्य केल्यानंतर आता छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत. मात्र गेल्या एका तासापासून भुजबळ जे आहेत ते वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय. नेमके छगन भुजबळ हे कशासाठी गेलेले आहेत, कोणती चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे आणि ही भेट कशासाठी आहे, या सगळ्या संदर्भातले माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली आहे. मात्र गेल्या तासाभरापासून छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर असून देखील अद्यापही शरद पवार यांच्यासोबत त्यांची भेट झालेली नाहीये. अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत, अनेक कयास जे आहेत ते लढवले जात आहेत की भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी नेमके का गेलेले आहेत. मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा सध्या ज्वलंत विषय आहे. भुजबळांनी आपली भूमिका ही वेळोवेळी मांडलेली आहे. मात्र काल जनसन्मान रॅलीच्या वेळेला भुजबळांनी शरद पवार यांचं नाव घेतलं नाही, मात्र बारामतीचा उल्लेख करत शरद पवार यांच्यावर टीका केलेली होती, निशाणा साधलेला होता. आणि त्याच्यामुळे याच मुद्द्यावरून ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत अशी चर्चा जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे. मात्र जर आपण पाहिलं तर याच्या मागे आणखीनही काही कारणं असू शकतात असेही तर्क जे आहेत ते लढवले जात आहेत. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत सिल्वर ओकच्या बाहेरून. गिरीश, काय हालचाली सुरू आहेत? नक्कीच वृषाली, सुमित, आपण पाहतोय की छगन भुजबळ पोहोचलेले जवळपास 40-45 मिनिटं होत आलेली आहे. मात्र छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी वेळ दिली नाहीये अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. आणि छगन भुजबळ हे सध्या वेटिंग रूममध्ये बसलेत असं सुद्धा समजतंय. आणि लवकरात लवकर शरद पवार यांची भेट मिळावी यासाठी त्यांचं ऑपरेटरशी सुद्धा वारंवार बोलणं होतं अशी सुद्धा माहिती मिळते. आज जी वेळ देण्यात आली होती ती केवळ मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आली होती. मिलिंद नार्वेकर यांची सदिच्छा भेट होती आणि सदिच्छा भेट त्यांना मिळालेली आहे आणि ते निघून सुद्धा गेलेले आहेत. मात्र कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे बऱ्याच या सुद्धा घडामोडींना आता वेग आलेला आहे की मिलिंद नार्वेकर यांची जर शरद पवार यांच्याशी भेट झाली असेल तर नेमकं पक्षामध्ये अंतर्गत सुरू काय आहे. दुसरा मुद्दा राहिला छगन भुजबळ यांचा, तर अद्यापही त्यांना वेळ दिली नाहीये. काल छगन भुजबळ यांनी बारामतीच्या सभेमध्ये ज्या पद्धतीचं आरक्षणाबाबतचं विधान केलं होतं त्यानंतर कुठे ना कुठेतरी बारामतीकरांचाच आरक्षण न देण्यामागे हात आहे असं त्यांचं म्हणणं होतं, अशी चर्चा रंगली होती. आणि त्यामुळेच आता थेट छगन भुजबळच शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता घडामोडी वाढलेल्या आहेत. ही झाली एक बाब. दुसरी बाब पडद्यामागची राजकारणाबाबतची अशी सुद्धा चर्चा आहे की पुन्हा एकदा छगन भुजबळ हे स्वतःच आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येण्यास इच्छुक आहे अशी सुद्धा माहिती मिळते. आणि गेल्या अनेक दिवसांपासून असे कयास लगावले जात होते की राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा एक गट पुन्हा एकदा शरद पवार यांच्या संपर्कामध्ये आहे. जवळपास 15 ते 20 आमदार आहेत आणि हे सगळे आमदार एकत्र येण्याच्या तयारीमध्ये आहेत. पण याबाबत जेव्हा शरद पवार यांना विचारणा करण्यात आली, शरद पवारांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आम्ही विचार करू आणि विचार विमर्श करून पक्षातील सर्व नेत्यांचा विचार घेऊन नंतरच काहीतरी ठोस निर्णय घेऊ. काही नेत्यांना शिक्षा दिली जाईल तर काही नेत्यांना परत घेण्याबाबत विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असणार आहे पण महत्त्वाचं ठरेल. पण आपण पाहतोय की आता अधिवेशन संपलेलं आहे, जवळपास 2 महिने विधानसभेसाठी राहिले आणि प्रत्येकाला वाटतं की आपण निवडून यावं यासाठीच हे सगळे कयास लगावले जात आहेत. बरोबर वृषाली, नक्कीच गिरीश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर काही वेळापूर्वी